तुम्ही जेवला नाही आहात ना? जेवायचं? उठा. काकू, असं काय करताय? तुम्ही घाबरलात ना तर फाल्गुनी ताई आणखीन घाबरते. घरातले सगळेच घाबरते. धीराने घ्यायला हवा. काही होणार नाही. ती काही करणार नाही आपलं. चला उठा. उठा. या फाल्गुनी ताई. काही नाही होणार. चला काकू. बघताय ना, त्यांची मान आता एकदम बरी झाली. रुपाली म्हात्रेने स्पर्श केल्यापासून झालंय. रुपाली आईच्या अस्थी घेऊन आली आणि त्या अस्थींमधूनच तिने आईची दिव्य शक्ती मिळवली. आता ती दिव्य शक्ती आपल्याला परत मिळवायला हवी आणि त्यासाठी आपल्याला आईच्या अस्थी लागतील. कुठे असतील आता त्या अस्थी? माहित नाही. आणि रुपाली एवढी मूर्ख नाही की आपल्या हाताला सहज लागतील अशा अस्थी ठेवेल. शोधाव्या लागतील. बघताय ना किती घाबरल्यात त्या. ती रुपाली मात्र दिवसेंदिवस यांना जास्तच घाबरवायला लागली. आता काय केलं तिने? मगाशी मी यांना बोलवायला गेले होते ना त्यांच्या खोलीत, तेव्हा तिथे आधीच रुपाली म्हात्रे होती. अशी बेडवर बसली होती आणि या दोघी खाली बसून रडत होत्या आत्या. काही सांगितलं का या दोघींनी? नाही ना. किती विचारलं मी त्यांना, तोंडून एक शब्द फुटत नव्हता त्यांच्या. एवढ्या घाबरल्या आहेत त्या. काहीतरी घडलं एवढं नक्की. आत्या, फिरोजकाने आजींचा बळी घेतलाय. आता तो शांत नाही बसणार.
आत्या आपल्याला खूप सावध राहायला हवं. पुढचा आदेश विरोचका. केतकी किंवा फाल्गुनी. मी समजले नाही. कलियुगातल्या माणसांना बाकी कसली भीती वाटो न वाटो, पण मृत्यूची भीती वाटतेच. आणि या मृत्यूच्या भीतीचाच आपण फायदा करून घ्यायचा. म्हातारीला मृत्यू आल्यामुळे सगळे घाबरलेच आहेत. त्यात जर आणखी एक बळी गेला तर सगळेच बिथरतील. त्रिनयनेच्या लेकींचं हे सैन्य एक एक करून उद्ध्वस्त करायचं. दोघींपैकी एकीचा बळी घ्यायचा. मग उरलेली जी जिवंत आहे ती आणि तन्मय भीतीने मला सामील होतील. पण या सगळ्यांच्या मनात मृत्यूची भीती कायम राहायला हवी. त्यांना याची जाणीव व्हायला हवी की जर आपण विरोचकाला सामील झालो नाही तर आपलाही फोटो भिंतीवर लागू शकतो. मग आता उद्याच केतकी किंवा फाल्गुनीला दंश करायचास. माफी असावी विरोचका. केतकी की फाल्गुनी, नक्की कोणाला? फाल्गुनी. काकुबा, आता काय करायचं? तोच विचार करते. घरातून पडून जाऊया का? मी वेड्यासारखं बोलू नको. पण आपण घरातून थांबलो आणि तो आपल्याला मारतील. तो कुणी घरापासून लांब केल्यावर तुला काय वाटतं ते आपल्या मागावर येणार नाही? आणि किती दिवस घराबाहेर राहायचं? कधी ना कधी यावं लागेलच ना परत. आणि तिला आपल्याला मारायचंय तर ती कुठेही येऊन कशी येऊन आपल्याला मार. काय करायचं काकुमा? आता जे काही करायचं ते मी करणार. तू काही नाही करायचं. म्हणजे ती आपल्याला काय म्हणाली होती की तिला सामील झालो की ती आपल्याला जीवदान देईल. मग मी होते तिला सामील आणि तिच्याकडे जीवदान मागते. काकुमा, काय? काकू, एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली तुम्ही? एरवी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांगता तुम्ही नेत्राला, आणि ही इतकी मोठी गोष्ट लपवली तुम्ही आमच्यापासून. काकू शांत व्हा आधी, शांत व्हा. मला नीट सांगा, नक्की काय झालंय? हा, बोला. काकू, तुम्ही काही बोललात नाही तर आम्हाला कळणार कसं? तुम्ही काहीतरी बोललात तर किमान काहीतरी मार्ग निघेल ना या सगळ्यातून. नाही नेत्रा, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी काय करू? तुम्हाला माहिती आहे ना, ती बाई सतत धमक्या देत असते, तरी तुम्ही असा निर्णय घेतला. नेत्रा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता सगळं बदललंय. रुपाली वहिनी म्हणजे विरोचक. जे बोलतो ते सगळं खरं करून दाखवतो हे माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून शरण जायचं? हो, मी शरण गेले. काकू, ऐका माझं.
अजूनही वेळ गेली नाहीये. नेत्रा, नेत्रा, मी शरण जाऊन तिच्याकडे माझ्या जीवाची भीक मागेन आणि आणि तिच्या बरोबर राहून तिला विश्वासात घेऊन मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे तिला दाखवण्यासाठी मी तिच्या बरोबर असेल, पण तिच्या बरोबर असताना मी तुम्हाला मदत करेन. तुम्हाला. इतके दिवस या सगळ्यामध्ये मी तुम्हाला काहीच मदत करू शकले नाही, याचा खूप त्रास होतो नेत्र. प्लीज नाही म्हणू नकोस नेत्रा, प्लीज. तिने सांगितले ती मला किंवा फाल्गुनीला मारून टाकणार आहे. आपण ना एक काम करूया, आपण ना फाल्गुनीला तिच्या माहेरी पाठवूया आणि मी शरण जाण्याचं नाटक करेन आणि तुम्हाला मदत करेन. तुम्हाला सगळ्या बातम्या येऊन सांगेन. हा काकू, तुम्ही असलं काहीही करणार नाही आहात. नेत्रा, प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. मी हे सगळं आपल्या घरातल्यांसाठीच करतेय. विरोचकासाठी आम्ही दोघी पुरेशा आहोत. तुम्हा कुणाचाही जीव आम्ही धोक्यात घालणार नाही. रडे मॅडम, प्लीज प्लीज माझं ऐका. नेत्रा, प्लीज ऐक माझं. तुम्ही ऐका आमचं. आम्ही दोघी आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला काहीही होऊ देणार नाही. आम्ही शब्द देतो तुम्हाला काकू. फाल्गुनी, फाल्गुनी ताई, नेत्रा, मी बाथरूम मध्ये आहे. बाळ नाचते. प्लीज थांबा. काकू मागे वा. आज या नागाला नाही सोडायचा. नेत्र सांभाळून.
तू इथे काय करतेस? मी मगासपासून किचन मध्येच आहे. नागाला येताना बघितलं म्हणून त्यालाच शोधतेय, पण दिसत नाहीये कुठे. नाग फाल्गुनी ताईंच्या खोलीत होता. तुला आवाज सुद्धा दिले, तुला आवाज नाही ऐकू आला आमचा? नाही. नाग! शांत होतो. सासूबा, अगोबा, मला वाटलं मी पण आजी असं काही होणार नाहीये तुला. काही होणार नाही. बघ काय झालंय का तुला? काही होणार नाही फाल्गुनी बाळा. तुम्हाला माहिती आहे ना, तू म्हणाले होते काटा काटा म्हणजे फाल्गुनी आणि नाग माझ्या रूममध्ये. फाल्गुनी, तू शूर मुलगी आहेस आणि तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतेस आणि बाथरूम मध्ये गेलीस. कळतंय का तुला? शूर मुलगी आहेस. आता घाबरायचं नाही. म्हणतो ना, मला मारवा म्हणजे पुन्हा येणार तो. मी काय करणार? अगं, नेत्रा गेलीये ना त्या नागाला पकडायला. आणि मी आता म्हटलं ना, कुणीही घाबरायचं नाही. मला खूप भीती वाटते आद्या सासूबा. फाल्गुनी बाळा, काही होणार नाही तुला. तू शांत हो. हं? काही होणार नाही. आहे ना? फाल्गुनी वाचली. अस्तिकाने पुन्हा गोंधळ केला. कलियुगात ही अस्तिका जरा जास्तच चुका करायला लागलीये. काय नाही होणार हं बाळा. काय काय झालं काय? अगं घाबरतेस कशाला फाल्गुनी? नाग दिसला? काही केलं नाही ना पण त्याने? अगं नाही, करणारच नाही. सांगितलंय मी तसं त्याला. आता तुला वाटेल की मी इथे नव्हते तर मी कसं काय सांगितलं त्याला? सेवक आहे ना माझा. मी बोलू शकते त्याच्याबरोबर कधीही, कुठेही, कसंही. सांगितलंय मी त्याला, नको घाबरूस. काय नाव काय ठेवणार होतीस नागाचं? पिंट्या. आणि काय गळ्यात घालून फिरणार होतीस त्याला? निघ. निघ. निघतून म्हणजे? सून आहे ती माझी. बिथरले बघ किती, घाबरली आहे. सावरायला नको तिला. तुझं काय मध्येच? चला उठा. चला निघूया इथून. चला. मी सांगितलं ना घाबरायचं नाही. चला चला. अजून कशी आली नाही नेत्रा? नाग सापडला असेल का? नाग तर सापडायलाच हवा, नाही तर काय खरं नाही. नेत्रा, काय झालं? सापडला ना? नाही ना, कुठेच नाही सापडला. मी इथे आले हॉलमध्ये तर मला तो नाग किचन मध्ये जाताना दिसला, म्हणून मग मी किचन मध्ये गेले तर तिथे अस्तिका होती. ती सुद्धा नाग शोधत होती. मग तिला तो नाग खिडकीतून बाहेर जाताना दिसला, म्हणून आम्ही खिडकीतून बाहेर गेलो तर नाग कुठेच दिसत नव्हता. अचानक कुठे गायब झालं काहीच कळलं नाही. सगळीकडे शोधलं आम्ही. मम्मा, नाग परत येणार का मला बाईट करायला? मला मम्मीकडे जायचं नाही. मला मम्मीकडे जायचं. ताई शांत व्हा, असं काही होणार नाही. शांत व्हा. नाग सापडला नाही, कशी शांत राहू मी? रुपाली बहिणी आपल्याला काय म्हणाली? तिने आपल्याला घाबरवायला मुद्दाम असं केलं, हा? फक्त हुलकावणी देण्यासाठी. नाही का कुमा, तो नाग असा बसला
करायचं नव्हतं तर